आम्ही अगदी तळागाळातून किंवा खडतर जीवन जगून त्यातून समाजकार्य व स्वतःचा व्यवसाय याची वृद्धिगत केलेला आहे. आज मी माझ्या सुनेला या मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. विनय कोरे यांच्या सहकार्याने त्यांचा आता प्रचार चालू आहे. ह्या भागात काम करायला डगमगणार नाही. संकल्प आहे की अंबारडे मतदारसंघ हा शाहूवाडी तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी मॉडेल असा आदर्श असा आम्हाला विकासाच्या बाबतीत करायचं आहे. कोरे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करून 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये मी कोरे साहेबांच्या मागे लागून 4 रस्ते, मोठे रस्ते, 1000 कोटीचे रस्ते आम्ही MSRD मध्ये मंजूर करून घेतले. मी आबा वेल्लाळ, आमचे उमेदवार स्नेहल केतन वेल्लाळ यांचे सासरे आहे. माझं गाव गजापूर. मला पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड आहे. आम्ही अगदी तळागाळातून किंवा खडतर जीवन जगून त्यातून समाजकार्य व स्वतःचा व्यवसाय ह्याचे वृद्धिगत केलेला आहे. आज मी माझ्या सुनेला या मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. विनयजी कोरे यांच्या सहकार्याने त्यांचा आता प्रचार चालू आहे. आज आम्ही स्नेहल वेल्लाळ या जरी उच्च शिक्षित BE सिव्हिल इंजिनियर आहेत तरी त्या अतिदुर्गम भागातील त्यांचं माहेर आहे आणि अतिदुर्गम भागातील त्यांचं सासरसुद्धा गजापुरी आहे. म्हणजे ह्या भागात काम करायला डगमगणार नाहीत आणि त्यांचा एवढा उत्साह आहे की जिल्हा परिषदेमध्ये त्या आता निवडून जाणार याची खात्रीच आहे. तर ह्या भागासाठी त्या मोठा निधी किंवा या भागासाठी हा अंबारडे मतदारसंघ यामध्ये 2 येळवणजुगाई अंबारडे हे 2 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. या भागासाठी उचित असं म्हणजे ज्याला आपण हा आता कसं झालं 20 वर्ष या मतदारसंघाला बाहेरचे उमेदवार देऊन हा भाग तसा मागास पडलेला आहे. तर त्यांचा आमचा असा संकल्प आहे की अंबारडे मतदारसंघ हा शाहूवाडी तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी मॉडेल असा आदर्श असा आम्हाला विकासाच्या बाबतीत करायचं आहे. त्या बाबतीत त्यासाठी आम्हाला आमचे सर्जेराव पेरिडकर, आमचे आमदार विनयजी कोरे यांचे सहकार्य, आमचे मित्र आज लहानपणापासून म्हणा हे वरेकर दादा आहेत, ज्ञानदेव वरेकर यांचं सहकार्य, आमच्या भागातील ही मंडळी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता उमेदवार हे सक्षमच आहेत. आज आम्ही कोरे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करून 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये मी कोरे साहेबांच्या मागे लागून 4 रस्ते, मोठे रस्ते, 1000 कोटीचे रस्ते आम्ही MSRD मध्ये मंजूर करून घेतले आहेत. किंबहुना आता 4-5 तारखेला त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे आणि ते भविष्यात आता लवकरच चालू करणार आहे. हा खडे अनुस्कोरा हा खडतर मार्ग आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. ह्या भागामध्ये हा अतिग्रामीण भाग आहे. जर एखादा म्हणजे ह्या भागामधल्या आजारी पडलं तर तातडीची सुविधा म्हणून इथं कोल्हापूरशिवाय काय नाही. तर आमचा अंबारडे आणि येळवणजुगाई या मध्यवर्ती ठिकाणी असं करंजपेन या ठिकाणी मोठं मोफत हॉस्पिटल, त्या बाजूला हॉस्पिटल, अशा सुविधा, असे संकल्प बरेच आहेत आणि तो धागा धरून किंवा तो संकल्प करून आम्ही ह्या विकासाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यासाठी आता ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे. उमेदवार सुशिक्षित आहेत, लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि किमान अधिक मताधिक्यानं उमेदवार आमचा निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे.